पुढचा प्रश्न बघा, त्रिवर्तुळखंडाचे माप झाला. इथं 2 आर आहेत. आरचा वर्ग म्हणजेच काय? आर काय? हॅलो स्टुडंट्स, मी राज मॅथ्स कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत पोलीस भरती 2024 विशेष. याच्यामध्ये आपण भूमितीचा वर्तुळ हा पार्ट बघणार आहोत, ज्याच्यामध्ये वर्तुळाचे पूर्ण बेसिक आणि प्रिव्हियस इयर आलेले काही क्वेश्चन याचं विश्लेषण करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बेसिक वर्तुळाबद्दल काय माहिती आहे का बघूया. वर्तुळाला काय असतं की एकच केंद्रबिंदू असतो किंवा त्यालाच वर्तुळ केंद्र असं म्हणतो आपण. वर्तुळाच्या केंद्राभोवती जी समान अंतरावर पूर्ण एक वक्ररेषा असते त्याला काय म्हणतो आपण? परिघ म्हणतो. म्हणजे ही पूर्ण ही काय आहे? त्याचा वर्तुळाचा परिघ आहे. ठीक आहे. त्रिज्या म्हणजेच काय? वर्तुळाचा जो सेंटर आहे, केंद्रबिंदू आहे, त्याच्यापासून वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूला जोडणारी जो रेषाखंड असतो त्याला काय म्हणतो आपण? त्रिज्या म्हणतो. तर अशा किती त्रिज्या आपण वर्तुळाला काढू शकतो? तर अनेक, असंख्य त्रिज्या आपण वर्तुळाला काढू शकतो. आणि ती प्रत्येक त्रिज्या असते ती काय असते? समान लांबीची किंवा समान मापाची असते. ठीक आहे. नंतर जीवा बघा. जीवा म्हणजेच काय? वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जर आपण एकमेकांना जोडले तर तयार होणाऱ्या रेषाखंडाला आपण काय म्हणतो? जीवा असे म्हणतो. आणि व्यास म्हणजे काय? तर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेला, म्हणजेच काय? वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू आणि केंद्रबिंदू या तिन्ही बिंदूमधून जाणाऱ्या रेषाखंडाला आपण काय म्हणतो? व्यास म्हणतो. असे वर्तुळाला आपण असंख्य व्यास काढू शकतो आणि प्रत्येक व्यासाची जी लांबी असते ती समान असते. व्यास आणि त्रिज्या याचा संबंध काय असतो? व्यासाला आपण डी असा सिंबॉल देतो आणि त्रिज्येला आर असा देतो. तर व्यास हा त्रिज्येच्या डबल असतो. म्हणजेच 2 वेळा जर त्रिज्या केली तर तो काय येतो? व्यास येतो. ठीक आहे. ही झाली पूर्णपणे बेसिक इन्फॉर्मेशन. सूत्र काय आहे त्याच्यामध्ये बघा. आपण आताच बघितलं, व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या असते. नंतर परिघ म्हणजे काय असतो? 2 पाय आर असतो. हे सूत्र आहे, लक्षात ठेवा. आणि क्षेत्रफळ म्हणजे काय आहे? तर पाय आरचा वर्ग आहे. ही जर सूत्र लक्षात ठेवली तर तुम्हाला कोणताही प्रश्न सॉल्व्ह करताना अडचण येणार नाही. आता आपण डायरेक्ट बघूयात कशा प्रकारचे प्रश्न आलेले होते. एका वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात हे विधान आपण आताच बघितलं होतं की वर्तुळाला आपण असंख्य व्यास काढू शकतो आणि प्रत्येक व्यास हा समान लांबीचा असतो. म्हणजेच हे विधान कसे आहे? बरोबर आहे. ठीक आहे. पुढे बघा. एका वर्तुळाची त्रिज्या जर 14 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळाचं सूत्र काय पाहिलं होतं आपण? क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग. म्हणजेच काय झालं? 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे? 14 गुणिले 14 म्हणजे 7 एके 7, 7 दोन्ही 14, 22 दोन्ही 44 गुणिले 14 म्हणजे तुमचं क्षेत्रफळ किती येतं? 44 गुणिले 14, 14 चोक 56, 14 चोक 56, 56 आणि 6 61 म्हणजे 616 चौरस सेंटीमीटर हे काय असणार आहे? त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ असणार आहे. ठीक आहे. म्हणजे इथं काय बघितलं आपल्याला? फक्त त्रिज्या दिलेली आहे आणि त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. म्हणजे फक्त जो सूत्र आहे त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवलेली आहे. ठीक आहे. पुढे बघा. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 1386 चौरस सेंटीमीटर असेल तर त्याचा परिघ किती असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता परिघाचं सूत्र काय आहे? 2 पाय आर हा परिघ दिलेला आहे. हे विचारलेलं आहे आणि तुम्हाला काय दिलेलं आहे? वर्तुळाचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजेच काय? पाय आरचा वर्ग बरोबर 1386 एवढं दिलेलं आहे. ठीक आहे. आरचा वर्ग बरोबर कसा येईल? 1386. इथं पाय म्हणजे काय असतो? 22/7 म्हणजे इथं 7 गुणाकाराला गेला आणि हा इथं 22 भागाकाराला गेला. ठीक आहे. आता हा जर सॉल्व्ह करायचा झाला तर 11 एके 11, खाली राहतात 2, 11 दोन्ही 22 आणि 11 सक्क 66, 11 दोन्ही 22, बेक बे, बेसख्खे 12 आणि बेत्रिक 6 म्हणजेच किती येतात? 63 गुणिले 7 येईल. म्हणजेच आरचा वर्ग बरोबर 63 गुणिले 7 आलं. आपण याला 63 ला जर 4 केली तर 7 गुणिले 9, 9 7 63 आणि इथं 7 येईल. म्हणजेच आरचा वर्ग बरोबर किती आलं? हे एवढं पूर्ण येतं. म्हणजे आर किती येईल बघा? त्याचं काय करावं लागेल? वर्गमूळ काढावं लागेल. म्हणजेच आर बरोबर इथं 7 गुणिले 3 येईल. म्हणजे 7 त्रिक 21 हा तुमचा आर आला. कसा काढला?
हा 7 आणि हा 7, हे 7 गुणिले 7 म्हणजे एकदा 7 येणार आणि 9चं वर्गमूळ किती येतं? 3 येतं. ठीक आहे, 9चं वर्गमूळ 3 म्हणजे 7 गुणिले 3 किती झाले? 21 झाले. पण तुम्हाला इथं डायरेक्ट त्रिज्या विचारली आहे का? नाही, त्याचा परिघ विचारलाय. परिघाचं सूत्र काय आहे? 2 पाय आर. म्हणजेच काय येणार इथं? 2 गुणिले 22/7 गुणिले आर किती आहे? 21 आहे. 7 एके 7, 7 त्रिक 21, 22 दोन्ही 44 गुणिले 3. 44 गुणिले 3 केल्यानंतर किती येतील बघा? 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 आणि 13 म्हणजे 132 सेंटीमीटर हे काय असणार आहे? त्या चौरसाच्या सेंटीमीटर असणार आहे. आता इथं बघा पर्यायामध्ये कसं दिलंय? परिघ विचारलाय. परिघाचं युनिट काय असतं? तर ते सेंटीमीटरमध्ये असतं, चौरस सेंटीमीटरमध्ये नसतं. म्हणजे काही जण डायरेक्ट इथे 132 आलं तर 132 लिहून टाकतात, पण हे उत्तर येऊ शकत नाही, कारण इथं युनिट चुकलेलं आहे त्याचं. चौरस सेंटीमीटर नाही तर सेंटीमीटर हे तुमचं उत्तर असेल. पुढे बघा, एका वर्तुळाची जीवा ही 24 सेंटीमीटर लांबीची असून तिचे केंद्रापासूनचे अंतर 5 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? आता बघा, हा जर आपण वर्तुळ काढला तर हा झाला त्याचा केंद्रबिंदू, ही झाली त्याची जीवा. ही जीवा आहे ती किती दिलेली आहे? टोटल पूर्ण जीवा 24 दिलेली आहे. आता सेंटर पासून ह्या जीवेचं अंतर दिलेलं आहे 5 सेंटीमीटर. ज्यावेळेस सेंटर पासून आपण एखाद्या जीवेवर एक लाईन वळतो त्यावेळेस ती काय असते? परपेंडिक्युलर असते किंवा लंब दुभाजक असते. म्हणजेच याचं झालं 12 आणि याचं झालं 12. ठीक आहे, 24 पूर्ण असेल तर हे 12 आणि हे 12 झालं. तुम्हाला काय विचारले की त्या वर्तुळाची त्रिज्या विचारलेली आहे, म्हणजे तुम्हाला हे विचारलेलं आहे. मग आता तुम्हाला काय भेटलं? इथं 5 आहे, इथं 12 आहे, म्हणजेच तुम्हाला हे फाइंड आउट करायचं आहे. हा काय असतो? इथं लंब असतो. म्हणजेच तुम्हाला इथं पायथागोरसचं प्रमेय वापरावं लागेल. एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. इथं कर्ण काय आहे? तर त्रिज्या आहे. 5चा वर्ग 25 अधिक 12चा वर्ग 144 बरोबर त्रिज्येचा वर्ग. म्हणजे इथं काय झालं बघा? बरोबर आरचा वर्ग. म्हणजेच त्रिज्या किती असेल? 13 ही काय असणार आहे? त्रिज्या असणार आहे. म्हणजेच त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? तर 13 ही त्या वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. काय केलं आपण याच्यामध्ये? फक्त की वर्तुळाची त्रिज्या किती असेल हे विचारलेलं आहे. हा ॲप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं इथं तुम्हाला थोडंसं ॲप्लिकेशन वापरावं लागेल. इथं 2 कन्सेप्ट वापरलेले आहेत. पहिला म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून जीवेवर काढलेला लंब हा त्या जीवेला दुभागतो, म्हणजे 2 समान भागामध्ये त्याचे विभागणी करतो. आणि दुसरा कन्सेप्ट काय वापरलेला आहे आपण इथं? की पायथागोरसचं प्रमेय. ठीक आहे, पुढे बघा, या आकृतीतील कोन ए चे माप किती? आता ज्यावेळेस एखादा वर्तुळ असतो त्यावेळेस ह्याचं पूर्ण सेंटरचं माप असतं ते असतं 360. ठीक आहे, हे 360 असतं. म्हणजेच ह्या तिघांची बेरीज केली तर किती यायला पाहिजे? 360 यायला पाहिजे. म्हणजेच हे असं येईल. ठीक आहे, हे असं आल्यानंतर आता बघा इथं 360 बरोबर ए अधिक 120 अधिक 80 किती होतात? 200 होतात. ठीक आहे, म्हणजेच हा अधिक 200 आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? वजा 200 होईल. 360 वजा 200 बरोबर ए येईल. ठीक आहे, 360 वजा 200 केल्यानंतर किती येतात? 160 बरोबर ए. म्हणजेच तुम्हाला ए विचारलेलं आहे तर एचं माप किती असणार आहे? 160 एवढं एचं माप असणार आहे. अगदी सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत, फक्त तुम्हाला याच्यामध्ये बेसिक वर्तुळाबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. आता हा पुढचा ॲप्लिकेशन बेस्ड आहे प्रॉब्लेम, तर तो बघूयात आपण. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास दिलेला आहे 1.4 मीटर. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील? आता बघा, इथं दिलंय मीटरमध्ये आणि काय दिलेलं आहे? व्यास. तर त्याची त्रिज्या किती येईल? व्यास भागिले 2 म्हणजे 0.7 मीटर एवढा काय झाले? त्याची त्रिज्या झाली. आता किती अंतर कापायचं आहे? 1.1 किलोमीटर. अंतर बरोबर किती येईल? 1.1 किलोमीटरला जर मीटरमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 1000 ने गुणावं लागेल. ठीक आहे, आता बघा चाकाचे किती फेरे होतील?
फेरे म्हणजेच काय असणार आहे, टोटल कापावं लागणारं अंतर भागिले त्या चाकाचा परिघ. ठीक आहे, अंतर किती कापायचं आहे, 1.1 गुणिले 1000 मीटर एवढं अंतर कापायचं आहे आणि त्याचं परिघ किती असणार आहे, 2 पाय आर. आर म्हणजे किती, 0.7 आणि पाय म्हणजे किती असणार आहे इथं, तर 22/7. ठीक आहे, तर आता ह्याला कॅल्क्युलेशन कसं कराल बघा. ह्या 7ला 7 एके 60 म्हणजे 0.1 आला. ह्या दशांश घराला इथला एक दशांश घर गेला. 11 एके 11, 11 दोन्ही 22, 2 गुणिले 2 4, 25 चौक 100 म्हणजे 250 फेरे काय करावे लागतील, त्याला पूर्ण 1.1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 250 एवढे फेरे पूर्ण करावे लागतील. ठीक आहे, अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न होता. फक्त काय केलं आपण, फेरे किती काढायचे, फेरे किती मारावे लागतील हे काढायचं आहे. त्याच्यामुळं आपण काय केलं, अंतराला परिघानं भागलेलं आहे, म्हणजेच किती फेरे मारावे लागतील हे तुम्हाला समजेल. पुढचा प्रश्न बघा. एका घोडागाडीच्या चाकाचा व्यास हा 1.4 मीटर आहे. 2.2 किलोमीटर अंतर घोडागाडीने पूर्ण करण्यासाठी. आता हा सेम प्रकारचा प्रश्न आहे. हा तुम्ही स्वतः ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर कमेंट करा. सेम प्रकारचा प्रश्न आहे. व्यास दिलेला आहे, तिथं पण 1.4च व्यास होता, फक्त तिथं अंतर 1.1 किलोमीटर होतं, इथं काय आहे 2.2 किलोमीटर आहे. तर तुम्ही याचा आन्सर फाइंड आउट करा आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर कमेंट करा. पुढचा प्रश्न बघा. इथं पण सेम आहे. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास किती आहे, 1.4 किलोमीटर आहे. हा प्रश्न रिपीट झालाय, तर याचं उत्तर ऑलरेडी आपल्याला माहितीच आहे, 250. ठीक आहे, पुढे बघा. एका चाकाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे, तर त्या चाकाचे 8.8 किलोमीटर अंतरात किती फेरे होतील. अगदी सेम प्रकारचा प्रश्न आहे. काय केलं आपण, इथं फक्त सेंटीमीटर आहे आणि इथं काय किलोमीटर आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, किलोमीटरचं पहिल्यांदा मीटरमध्ये करा आणि पुन्हा काय करा, सेंटीमीटरमध्ये करा. म्हणजे हे जे अंतर आहे हे कशामध्ये झालं, सेंटीमीटरमध्ये झाले. किती फेरे मारावे लागतील, फेरे बरोबर अंतर भागिले त्याची परिघ. परिघ म्हणजे 2 पाय आणि आर किती आहे, 28 आहे. ठीक आहे, आता ह्याला कॅल्क्युलेशन कसं कराल बघा. 7 एके 7, 7 चोक 28, 4 गुणिले 2 8 होतात, म्हणजे 8 एके 8 आणि 8 एके 8, 11 एके 11, 11 दोन्ही 22, बे एके बे, बे पंचे 10, 50. ठीक आहे, म्हणजे इथं किती झाले, 100 गुणिले 50 म्हणजेच 5000 हे तुमचं काय असणार आहे, ते फेरे कंप्लीट करण्यासाठी हे लागणार आहेत. म्हणजेच हे काही सेम प्रकारचा प्रॉब्लेम खूप साऱ्या एक्झाममध्ये, खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये रिपीट झालेला होता, तर तुम्ही हा व्यवस्थित एकदम परफेक्ट करून ठेवा. पुढचा प्रश्न बघा. त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात. तर त्रिकोणाचा जर आपण शिरोबिंदू घेतला, ह्या शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात, परिवर्तुळ असे म्हणतात. नेक्स्ट बघा. विशाल वर्तुळखंडाचे माप लघु वर्तुळखंडाच्या मापाच्या दुपटीपेक्षा 30 ने जास्त आहे, तर लघु वर्तुळखंडाचे माप किती. पहिल्यांदा तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की लघु वर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड म्हणजे काय. आता लघु वर्तुळखंड म्हणजे काय, की याच्यामध्ये बघा AXB हा काय झाला, लघु वर्तुळखंड झाला, आणि विशाल वर्तुळखंड कोणता आहे, तर हा AYB हा विशाल वर्तुळखंड आहे. आता याच्यावरचा प्रश्न कसा सॉल्व्ह कराल तुम्ही. इथे काय दिलंय की लघु वर्तुळखंडाचे माप, विशाल वर्तुळखंडाचे माप हे लघु वर्तुळखंड जर x असेल तर त्याच्या दुपटीपेक्षा 30 न जास्त आहे. हे कशाचं आहे, विशाल वर्तुळखंडाचं आहे. म्हणजेच विशाल वर्तुळखंड आणि लघु वर्तुळखंड यांच्या जर मापांची बेरीज केली तर ती बेरीज किती येते, 360 एवढी येते. म्हणजेच 2x अधिक x किती झाले, 3x अधिक 30 बरोबर 360 झाले. म्हणजेच 3x बरोबर 360 वजा 30 म्हणजेच 330 येईल. ठीक आहे, आता इथं काय झालं, 3x बरोबर किती आले, 330 झाले. हा 3 इकडे गुणाकाराला इकडे गेल्यानंतर काय जाईल, भागाकाराला जाईल, म्हणजे 110. x बरोबर किती आलं तुम्हाला, x बरोबर आलेला आहे 110.
10. तुम्हाला काय विचारले? लघु वर्तुळखंडाचं माप आपण काय कन्सिडर केलं होतं? तर x कन्सिडर केलं होतं. म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल? 110. फक्त याच्यामध्ये कन्सेप्ट काय होता की तुम्हाला लघु वर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड म्हणजे काय नक्की हे माहीत असणं गरजेचं होतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, रिंग बनवणाऱ्या 2 केंद्रित वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौरस सेंटीमीटर आणि 616 चौरस सेंटीमीटर आहे, तर रिंगची रुंदी किती? म्हणजेच काय? केंद्रित वर्तुळखंड, 2 केंद्रित वर्तुळखंड. केंद्रित म्हणजे काय? की ज्याचा केंद्रबिंदू हा कॉमन असतो. ह्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 154 आणि जो मोठा आहे त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 616 आणि तुम्हाला विचारलेलं काय आहे की ह्याचा रुंदी किती आहे? एवढी रुंदी विचारलेली आहे. आता बघा, ज्याचं 154 आहे त्याच्यावरून तुम्हाला त्याचं रेडियस म्हणजे त्रिज्या काढता येईल. 154 बरोबर 22/7 गुणिले r चा वर्ग, म्हणजे 7 गुणिले 154 भागिले 22 बरोबर r चा वर्ग. म्हणजेच किती येईल बघा, 11 दोन्ही 22, 11 एके 11, 11 चौक 44, बेक बे 7 14. म्हणजेच r बरोबर किती आलं? 7 आलं. ह्या छोट्या वर्तुळाचा जर रेडियस म्हणजे त्रिज्या काढली तर 7 येते आणि मोठ्या वर्तुळाची जर काढली तर काय येईल? 22/7 गुणिले r चा वर्ग. म्हणजेच काय येईल बघा, 616 गुणिले 7 भागिले 22 बरोबर r चा वर्ग. ठीक आहे. म्हणजेच काय तर बघा इथं आता 11 दोन्ही 22, 11 5 55, खाली राहिले 6, बेक बे बे दोन्ही 4, 82 16, 28 गुणिले 7 याचं जर वर्गमूळ काढलं तर किती येईल बघा? 14 हे वर्गमूळ येईल. ठीक आहे. म्हणजेच ह्या बाहेरच्या वर्तुळाची त्रिज्या काढली तर ती येते 14. म्हणजे हे झालं इथपर्यंत 7 आणि हे पुढं झालं एवढं, पूर्ण एवढं झालं 14. म्हणजेच एवढं काय येणार आहे? 14 वजा 7 म्हणजे 7 सेंटीमीटर ही काय असणार आहे? त्या रिंगची रुंदी असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, परिमिती आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ अंकीय समान असल्यास, अंकीय समान म्हणजेच काय? वर्तुळाची परिमिती म्हणजेच परिघ काय असतो? 2 पाय असतो आणि जर त्याचं क्षेत्रफळ पायचा वर्ग हे दोघं जर समान असतील, अंकीय समान असतील, तर त्याचा व्यास किती विचारलेला आहे. म्हणजेच काय? थोडक्यात इथे कंडिशन दिलेली आहे की त्याचा परिघ आणि त्याचं क्षेत्रफळ हे समान आहे. ह्या पायला हा पाय कॅन्सल झाला, इथं 2 r आहेत, r चा वर्ग म्हणजेच काय? r गुणिले r, ह्या r ला हा r कॅन्सल झाला, म्हणजेच 2 बरोबर r राहतो. पण आपल्याला काय विचारलंय? व्यास विचारलंय. व्यास म्हणजेच काय असतो? d पकडतो, d म्हणजेच 2r असतो. 2 गुणिले इथं r किती भेटला आपल्याला? 2, म्हणजेच d बरोबर किती झाला? 4. म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल? 4 हे उत्तर असणार आहे. तर तुम्हाला इथं काय भेटलेलं आहे? d बरोबर 4, म्हणजेच व्यास किती आला तुमचा? 4. तर आजचा व्हिडिओ इथं संपतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर कंप्लीट करणार आहोत, ज्याच्यामध्ये त्याचं बेसिक आणि त्याचे पूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ टाकल्यानंतर पाहता येतील. थँक्यू.